फुडले सुवाते हांव मागता बाय श्री Yes. गोवा विद्याप्रसारक मंडळाच्या कॉमर्स हाऊस आणि विद्याप्रसारक बिल्डिंग हाच्या इनॉग्रेशनच्या कार्यक्रमात म्हणजे बरोबर असत म्हणजे पॉवर मिनिस्टर बापचुदीन ढवळीकर, त्याचबरोबर तुमचे प्रेसिडेंट ऑफ द जीवीएम जनरल बॉडी श्री भास्कर खंडेपारकर, चेअरमॅन ऑफ द जीवीएम वर्किंग कमिटी श्री कृष्णा शेट्ये, सेक्रेटरी ऑफ द जीवीएम वर्किंग कमिटी दीपक गावकर, इन्चार्ज प्रिन्सिपल डॉक्टर स्मिता संसगिरी आणि जीवीएम कॉलेजीचे प्रिन्सिपल डॉक्टर जॉन मॅथ्यू, समोर असलेले जीवीएम इन्स्टिट्यूशनचे सगळे पदाधिकारी, त्यांचे सगळे टीचर्स, बाकी सगळे स्टाफ, पुण्यातल्या माझ्या मोगाळ भाव आणि बहिणांनो, खरं म्हणजे इट इज अ विजनरी डिसिजन ऑफ डॉक्टर दादा वैद्य, श्री सीताराम केरकर आणि श्री विनायक सर ज्योतिषी हांचे ते विजनरी डिसिजन आसा. 1911 इन्स्टिट्यूशन एस्टाब्लिश करप सोपी गजाल न्ही. परत एकदा ह्या तिनूय स्वर्गीयस्त हस्तींच्या खातीर नेटान एकदा ताळयो वाजया. भारत देश स्वतंत्र जावच्या पयलीं तांच्यांनी आमच्या फोंड्यान ही इन्स्टिट्यूशन्स तांच्यांनी अवेलेबल करून दिली. भुरग्यांक शिकपाच्यो संद तांच्यांनी फोंड्या सारकेल्या शहरात ही तेन्ना अवेलेबल करून दिली. म्हणजे तांचे विचार कितले व्हड आसतले हें लक्षांत घेयात आणि ताज्या उपरांत कंटिन्युअसली प्रत्येक मॅनेजमेंटात तातूंतल्यान भर घालीत गेले, तातूंतल्यान आपली इन्स्टिट्यूशन वाडयत गेले. फोंड्या आनी पुराय परिसरात तांच्यांनी आपली उरलेली इन्स्टिट्यूशन्स मागीर सावयवेरें आसतली, मडकय आसतली, ह्या सगळ्या परिसरात तांच्यांनी आपली इन्स्टिट्यूशन एस्टाब्लिश केली. खरेंच ज्या मॅनेजमेंटान 3-3 वर्सां बरें काम केलें त्या खातीर ही संस्था घडली. आज ही एक वयल्या हाजेर ही संस्था बाविल्ली आसा आनी इतलेंच न्हय तर हातूंतल्यान शिकिल्ले भुरगे आज सबंद जगांत जे मॅपार आसा. कालूच म्हाका एक भुरगो मेळ्ळो जो MSc फिजिक्स, तो वेर्ना इंडस्ट्रियल इन्स्टिट्यूट काम करता. म्हाका दोतोराक सुद्दां एकादलें खबर आसचें ना आनी तो म्हजो सोयरो ढवळीकरूच. आनी तो आमच्यान हायर सेकंडरींतल्यान गेल्लो, MSc फिजिक्स फर्स्ट क्लास जालो. आनी ताणें म्हाका एक गजाल घातली की आपूण सेमी कंडक्टर इंडस्ट्रींत आसा आनी एक पार्ट आमी जो केला तो पार्ट चंद्रयाना पयर जे गेला तातूंत आमचो वापरलो म्हणून. इश्टानो, भारताचे आदले राष्ट्रपती डॉक्टर अब्दुल कलाम हांणी म्हणलां, शिक्षण हें एक मोठें शक्तिशाली आयुध. तें वापरून आमच्यांनी जग बदलूं येता. शिक्षण म्हणल्यार मनशाच्या जिविताचो अविभाज्य घटक. मानवी जिविताच्या मुळाव्या गरजांचो जेन्ना आमी विचार करतात तेन्ना अन्न, वस्त्र आनी घर अश्यो 3 गरजो मुखेलपणान आमच्या नदरे मुखार येतात. पूण ह्या 3 गरजां भायर मनशाची आनी एक म्हत्वाची गरज म्हणल्यार शिक्षण. आमच्या